आता आपल्याला निवडणुका झाल्या, निवडून आले, पद काही सगळ्यांना एकाच वेळेला मिळू शकत नाही, इच्छा सगळ्यांच्याच असतात, परंतु जो काही निर्णय पक्षामध्ये वरिष्ठ सगळ्या सहकार्याने घेतला आणि ज्यांना यावेळेला संधी मिळू शकली नाही त्यांना देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला समजून घेऊन हे सगळं काम करावं लागणार आहे. मी अधिक काही बोलणार नाही आज या निमित्तानं, परंतु आज आपल्या जिल्ह्याचं राजकारण थोडंसं बदललेलं आहे. यापूर्वी काळात माननीय अजितदादा हे सगळे पुढाकार घेऊन सगळे निर्णय करायचे. दुर्दैवानं ते आज आपल्यात नाही आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या सुद्धा संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, जिल्हा बँक असेल, जिल्हा दूध संघ असेल, या सगळ्या जिल्हा पातळीवरच्या संस्था हे आपल्याला काम करायचं. आता हे निवडणुकीची चर्चा थोडी बाजूला ठेवून मी आपल्याला कैलासभाऊ तुम्हाला सांगेन की आता तुम्ही व्हिडिओना 1-2 दिवसाचा वेळ देऊन सगळे तुमचे पंचायत समितीमधले जे वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख आहेत त्यांची एक मीटिंग घ्या. साहेब तुम्हाला वेळ असला तर तुम्ही पण जरा त्या मीटिंगला उपस्थित राहिलात तर बरं होईल आणि सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या, सगळ्या योजना समजून घ्या. आता योजनांमध्ये सुद्धा 2 गोष्टी असतात. एक पायाभूत सुविधा ज्याच्यामधून आपण रस्ते, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, ते समजून घेऊ. माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं हे आहे की त्याप्रमाणे सगळ्या HODची मीटिंग घेऊन आपण याचा आढावा सभापती, उपसभापती यांना त्या ठिकाणी द्यावा. पुढे काय काय गोष्टी करायच्या हे तुम्हाला पाहिलं पाहिजे. यावर्षी पाऊस जरी चांगला झाला तरी आता लगेचच उष्णता प्रचंड वाढलेली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई गावागावांमध्ये बसायला लागलेली आहे. तुमच्या सगळ्या यंत्रणेंना कार्यान्वित करून सगळ्या ठिकाणची माहिती घेऊन तातडीनं आपल्याला जो टंचाईचा आराखडा तयार करायचा आहे तो तुम्ही तयार करा. तुम्हाला माहितीच असेल की पंचायत समितीने तयार केलेला हा आराखडा त्याला शेवटी अंतिम मंजुरी त्या विभागाच्या आमदारांची असते. त्याप्रमाणे तो माझ्या माहितीसाठी आणि निर्णयासाठी आपण त्या ठिकाणी सादर करा. सदस्यांना मी सांगतो, तुम्ही आपापल्या पंचायत समिती गटामध्ये किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी गटामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी तुम्हाला जिथं जिथं जे आढळून येईल ते पहा. आता या बाकीच्या सुविधा निर्माण करत असताना आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुद्धा आहेत. करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्या सदस्यांना त्या योजनांचा कसा उपयोग लोकांच्यासाठी करून द्यायचा हे आपण पहा. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या महसूल विभागाशी संबंधित आहेत तर आपण सुद्धा उद्याच्या काही दिवसामध्ये गावोगावी कॅम्प घेऊन मग कोणाचे जमिनीचे प्रश्न, कोणाचे बांधाचे प्रश्न, कोणाचे
आणखीन काही प्रश्न असतील याचा एक विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रश्न सुद्धा तातडीने सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहिले पाहिजे. ते कार्य तुम्ही सगळेजण करा. जसं जसं आपल्याला मला वेळ मिळेल तसं तसं मी सुद्धा महिन्या 2 महिन्याला पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. त्यावेळेला सभापती, उपसभापती आणि सगळ्या सदस्यांनी आपल्या अडीअडचणी सांगून त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न आपण करू आणि जास्तीत जास्त लोकांना या गोष्टीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पंचायत समितीच्या सगळ्या नवनिर्वाचित सदस्यांना, आता आपल्या इथे 2-3 अनुभवी सदस्य आहेत. कैलास हे पण सभापती होते पूर्वी, संजय गुप्ता सभापती होते, उषाताई कानडे सभापती होत्या आणि मग त्याच्यामध्ये त्यांना तर अनुभव आहेच. पण नवीन निवडून आलेल्या सदस्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपलं अधिकार क्षेत्र कुठपर्यंत आहे याच मर्यादेमध्ये सभागृहामध्ये बोललं पाहिजे आणि विषय मांडले पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला पंचायत समितीमध्ये आमच्या गावात विमानतळ झाला पाहिजे, आमच्या गावात असं झालं पाहिजे, अशा प्रकारचे विषय मांडले जातात. तर तो काही तुमच्या अधिकार क्षेत्रातला विषय नाहीये. त्यामुळे पंचायत समितीला तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही जरी काही मत मांडलं तरी शेवटी नियमानुसार जे असेल, कायद्यानुसार जे असेल त्याच नियम अधिकाऱ्यांना घ्यावी लागेल, तशी कारवाई अधिकाऱ्यांना करावी लागेल. तर ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. सभापती आणि उपसभापती यांनी आपला वेळ निश्चित करून पंचायत समितीमध्ये किती दिवस तुम्ही बसणार, किती तास बसणार, त्याचं टाइम टेबल तुमचं निश्चित पाहिजे. त्याची पाठी तुमच्या केबिनच्या बाहेर लावली पाहिजे. कारण लोक येतात, हेलपाटे मारतात, कोणीच भेटत नाही, असं त्याच्यामध्ये होता कामा नये. दौरा करताना सुद्धा अधिकाऱ्यांनी सुद्धा जर जे सगळ्या दौऱ्यात प्रत्येक वेळेला अधिकारी तुमच्या समेत सहभागी होतील असं नाही, परंतु पूर्वनियोजित दौरा असेल, सर्व तुमच्या संमतीने दौरा असेल त्यावेळेला अधिकाऱ्यांनी सुद्धा सभापतींच्या बरोबर दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि मला माहित नाही आता पंचायत समितीच्या सभापतींना स्वतंत्र गाडी आहे किंवा काय, डिझेल पेट्रोलची काहीतरी जुनी आहे का नवी आहे? जुनच झालंय. मग आपण नवीन गाडी मागा. म्हणजे सगळ्याच सभापतींना जिल्ह्यात नवीन गाड्या कशा द्यायच्या याच्यासाठी मी आपल्या उपमुख्यमंत्री सुमित्राबाई पवार यांच्याशी बोलून काय आपल्याला करता येईल हे आपण त्याच्यामध्ये पाहू. सभापती, उपसभापती यांचं कॉर्डिनेशन असलं पाहिजे. तुम्हाला जरी संधी मिळाली असली तरी तुम्ही सगळ्या सदस्यांचं मत विचारात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेतला पाहिजे.